15 मे 2026चा तो दिवस होता। उत्तर प्रदेश राज्यातील मेरठच्या टीपीनगर भागात राहणारी ललिता गौतम ही बीएच्या शेवटच्या वर्षाला शिक्षणारी एक हुशार मुलगी अचानक घरातून गायब होते। कुटुंब काळजीत पडतं, पोलीस ठाण्यात तक्रार होते, पण काही तासातच रोहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उसाच्या शेतातून असा एक फोन येतो की ज्यानं संपूर्ण मेरठ जिल्हा हादरून जातो। उसाच्या दाट शेतात ललिताचा रक्ताळलेला मृतदेह पडलेला होता। ही केवळ एक खून नव्हता, तर प्रेमाच्या नावाखाली एका नराधमाने केलेला विश्वासघात होता। पोलिसांनी अवघ्या काही तासातच 5 विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा असा छडा लावला की जो ऐकून तुमचेही डोळे पाणावतील। कोण आहे हा अंकुश आणि त्याने स्वतःच्याच प्रेयसीचा असा क्रूर अंत का केला, पहा खळबळजनक या क्राईम रिपोर्टमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल। बीएच्या शेवटच्या वर्षात ललिता शिक्षण घेत होती। आई वडिलांनी ललिताच्या लग्नासाठी गडबड सुरू केलेली होती, मात्र ललिता काही ऐकायला तयार नव्हती। त्यामुळे आई वडिलांनी तिला शिक्षण घेण्यासाठी खुली सूट दिलेली होती। ललिता ही शिक्षण घेत होती, तिला मोठं व्हायचं होतं, यासाठी ती लग्न करत नाही असं सर्वांना वाटत होतं। मात्र त्या पाठीमागे वेगळीच कहाणी दडलेली होती। ललिता ही टीपीनगर या भागात राहत होती। त्याच गावात अंकुश नावाचा तरुण राहत होता। ललिता आणि अंकुश हे काही वर्ष एकाच वर्गात शिक्षण घेतलेले होते। त्यानंतर अंकुश हा त्याच्या कामात व्यस्त झालेला होता, मात्र दोघेही एकाच गावात राहत असल्यामुळं दोघांचा संपर्क येत होता। ललिताचं वय झालं होतं, घरचे लोक लग्नाचा तगादा लावत होते, पण त्याच वेळी ललिताच्या डोक्यात वेगळीच कल्पना सुरू झालेली होती। नवीन मुलगा आपल्याला आयुष्यात येण्यापेक्षा गावातील अंकुश हा खूप चांगला मुलगा आहे, त्याच्याबरोबर परिचय आहे, म्हणून ललिताने अंकुश याच्याशी जवळीकता करायला सुरुवात केली। अंकुश याच्याही ललिताचे जवळ येणं लक्षात येऊ लागलं होतं। त्यामुळं काहीच दिवसात अंकुश आणि ललितामध्ये प्रेमसंबंध जुळायला सुरुवात झाली। प्रेमसंबंध सुरू झाले, मात्र याविषयी गावात कोणालाच काही खबर नव्हती, माहिती नव्हती। अंकुश आणि ललिताच्या प्रेमाला चांगला बहर येऊ लागला होता। दोघांमध्ये प्रेमाचे पुढचे नाते होण्यास सुरुवात देखील झाली होती। ललिताला वाटत होतं की अंकुश हाच तिच्या आयुष्याचा आता जोडीदार होणार आहे, असं म्हणून दोघांमध्ये संबंधही प्रस्थापित होऊ लागले होते। दोघांच्या प्रेमाला 6 महिन्यांचा कालावधी निघून गेला होता। त्यानंतर दोघेही एकांत भेटलं की पती पत्नी सारखे संबंध प्रस्थापित करू लागले होते। दोघांनाही याविषयी काहीच वाटत नव्हतं। मात्र जेव्हा ललिता ही बीएच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेऊ लागली, त्यावेळी तिला अंकुश याच्याविषयी असलेलं आकर्षण कमी वाटू लागलं। एक वर्षापासून ललिता ही अंकुश बरोबर संबंध प्रस्थापित करून होती। त्यानंतर दोघांचे मोबाईलवर संभाषण देखील आता कमी होऊ लागलं होतं। एक वर्षापासून ललिता ही अंकुश बरोबर संबंध प्रस्थापित करत होती, मात्र ह्या दोघांमधला आनंद आता निघून जाऊ लागला होता। आणि ह्या आनंदात निघून जाण्याच्या नादामध्ये दोघांचं मोबाईलवरचं संभाषण देखील कमी होऊ लागलं होतं। अंकुश तर ललिताच्या खूप आहारी गेलेला होता, त्याला ललिताशिवाय राहणं कठीण झालं होतं। त्यामध्ये ललिता आता अंकुशाला टाळत असल्याचं त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं। त्यावेळी अंकुशाने एक दिवस ललिताचा मोबाईल पाहिला, तेव्हा त्याला धक्का बसला, कारण ललिता ही दुसऱ्या एका तरुणाबरोबर चॅटिंग करत असल्याचं त्याला लक्षात आलं। 1 वर्षभर अंकुश बरोबर ललिता राहिली होती, पुढे लग्न करण्याचा विचार देखील होता। मात्र ललिताच्या मोबाईल मधले असलेली चॅटिंग ज्यावेळेस अंकुशाने पाहिली, त्यावेळेस त्याचा पारा चढायला सुरुवात झाली। आपल्यापासून तिला आता मन भरलं असेल, त्यामुळे ललिता आता दुसऱ्याच्या प्रेमात पडली आहे असं म्हणून अंकुशाने ललिताला धडा शिकवायचं ठरवलं। त्यानुसार 15 मे 2026 रोजी ललिताला अंकुशाने मेसेज पाठवला की आज आपण दोघी भेटू, खूप दिवस झाले आपले संबंध झालेले नाहीत, हा माझ्या आयुष्यातला शेवटचा संबंध आहे, असं म्हणून अंकुशने ललिताला एक मेसेज पाठवला होता। अंकुश याच्यापासून ललिताला सुद्धा लांब जाण्याची इच्छा होऊ लागली होती। त्यामुळे शेवटचा चान्स म्हणून ललिता घरात कोणालाच काही सांगितलं नाही आणि घराच्या बाहेर पडली। आता घराच्या बाहेर पडल्यानंतर अंकुश हातीची वाटच पाहत बसलेला होता। गावापासून खूप दूर गेल्यानंतर एक उसाचं क्षेत्र लागतं, त्या दोघांना ते दिसलं आणि त्या शेतामध्ये आजूबाजूला त्यांनी कोणी पाहिलं। गावापासून दूर गेल्यानंतर एक उसाचं शेत लागलं आणि ते दोघंही त्यामध्ये जाऊ लागले। आजूबाजूला कोणी नाही याची त्या दोघांनी पाहणी केली आणि दोघेही त्या उसाच्या शेतात गेले।
उसाच्या शेतात गेल्यानंतर अंकुश यांनी ललिता बरोबर संबंध करणे तर बाजूलाच राहिलं होतं, मात्र ज्या प्रकारे ललिता त्याला सोडून देण्याचा विचार करते त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झालं होतं. 1-1.5 वर्ष तुम्हाला प्रेमात अडकवलं आणि आता दुसऱ्या तरुणाबरोबर संबंध प्रस्थापित करतेस असं म्हणून सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने ललिताला त्याच ठिकाणी त्यांनी संपवलं. ललिता कायमची संपली असं म्हणून अंकुश त्या ठिकाणाहून फरार झाला. तो थेट गावात पोहोचला. गावात काहीच झालं नसल्यासारखं तो राहत होता. मात्र ललिता गौतम ही 15 मे रोजी आपल्या घरातून अचानकपणे गायब झाली होती. बराच वेळ झालं तरी ती घरी येत नाही. हे जेव्हा घरच्या लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेस तिची शोधाशोध सुरू झाली. कोणतीच माहिती न मिळाल्यामुळे त्यानंतर मग कुटुंबियांनी टीपी नगर पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी ललिता हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहटा पोलीस ठाण्याच्या परिसरातील हिरोट गावानजीकच्या उसाच्या शेतात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं परिसर हादरून गेला होता. मृत तरुणी ललिता गौतम ही असल्याची ओळख पटली होती आणि त्यानुसार टीपी नगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. तात्काळ टीपी नगर पोलिसाचं एक पथक, स्थानिक पोलीस फॉरेन्सिक एक्सपर्ट जी पथक दाखल झालं. मृतदेह ताब्यात घेतला. डॉक्टरांचे एक विशेष पथकाने त्या मृतदेहाची पाहणी केली आणि तपास सुरू केला. नंतर तो मृतदेह पीएम साठी पाठवण्यात आला. मेरठ पोलीसचे वरिष्ठ अधीक्षक अविनाश पांडे यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून घटनेच्या तपासासाठी तब्बल वेगवेगळ्या प्रकारचे 5 पथकं तैनात केले. त्यानुसार कुटुंबियाच्या संशयावरून पोलिसांनी त्याच गावातील अंकुश नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. त्याने सुरुवातीला तर उडाउडीची उत्तरं दिली. मात्र जेव्हा पोलिसी खाके त्याला उघडला आणि पोलिसी फॉरेन्सिक पाळत ठेवणाऱ्या पथकाने जे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते, तांत्रिक माहिती जमा केली होती, ती सर्व आरोपी अंकुश याच्याविषयी शोधून काढलेली होती. त्यावेळी त्याची कसून चौकशी केल्यानंतर अंकुश याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अंकुश याने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. केवळ दुसऱ्याबरोबर केवळ चॅटिंगमुळे ललिताला आपला जीव गमावा लागला. मित्रांनो, यामध्ये आपण कोणालाही बदनाम करत नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारी पासून तुम्ही देखील सावध राहा, सतर्क राहा, एवढाच सल्ला देण्याचा उद्देश आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.